पराठीमध्ये पातेगळ का होते याचे कारण जाणून घेऊ. सुरुवातीला पातेगळ होण्याचं मुख्य कारण आहे की जसं आता जास्त पाऊस झालाय, तर जास्त पाऊस झाला तर काय होते, जमिनीमध्ये जास्त ओलावा असल्यामुळे मुळाला अन्नद्रव्य जास्त भेटत नाही. अन्नद्रव्य न भेटल्यामुळे पराठीमध्ये काय कमकुवत, म्हणजे जसं आपण मला सांगा, भाजी भाकर खाल्यावर आपलं पोट भरतं का? म्हणजे भरतं, पण अंगात ताकदण्यासाठी काय लागते? चिकन, मटन, अंडी, तूप, दही हे खावं लागते. त्यासाठी या झाडालाही अन्नद्रव्याची गरज असते. अन्नद्रव्याची जर कमतरता आली, जसं माणसाला अशक्तपणा येतो तसं झाडाला पण येतो, त्याच्यामुळे गळ होते. दुसरं, या गळ होण्याचे दुसरं एक कारण आहे, जसं आता जास्त पाऊस झाला तर काय होते, या फुलामध्ये पाणी साचते. पाणी साचल्यामुळे याला बुरशी येते आणि हे बुरशीचं प्रमाण वाढल्यामुळं याची गळ होते. हे झालं दुसरं कारण. तिसरं कारण, नत्राची कमतरता. झाडाला जर नत्राची कमतरता असली, युरियाचे प्रमाण जर कमी असेल तरी गळ होते. तर यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला एक दुसरं, आपल्या जमिनीमध्ये पाणी साचलं असेल तर पाणी आधी काढून देणे, शेताच्या बाहेर जमीन आपली वापशावर ठेवणे. दुसरं कारण, जमिनीमध्ये खत वेळेवर आपल्या जमिनीमध्ये द्यायला पाहिजे. खत आपण टाइमला जर दिलं तर याला अन्नद्रव्याची कमतरता कमी पडत नाही, भरपूर निघते. दुसरं, फवारणी करताना चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक कोणतंही वापरा तुम्ही. बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने, याला एक बुरशीनाशकाची फवारणी जर केली तर बुरशीचा अटॅक कमी होतो. दुसरं, थ्रिप्स. आता पानावर जर थ्रिप्स जास्त प्रमाणात वाढले, झाडाच्या पाठीमागे असं जर बघितलं, आपल्याला पांढरी माशी, मावा, तुडतुडा सगळं याच्यामध्ये दिसतो. याच्यामध्ये जर पांढरी माशीचा अटॅक जर जास्त वाढला तरी पानं आपले असे वर दुमटल्यासारखे होतात, कोबडे होतात. याची अन्नद्रव्य याच्यातले शोषून घेतात. तरी याच्यामुळे झाडाचे अन्नद्रव्य कमी पडले तर झाडावर रोग आल्यासारखं वाटतो. त्यामुळे पांढऱ्या माशीसाठी किंवा अंडीनाशक या पिरियडमध्ये आपल्याला फवारायला पाहिजे. आता काय कारण आहे याचं फवारायचं? एकच कारण आहे की आता सध्या इथून पुढं फुलं, चापा, बोंड लागलेले आहेत, तर आपल्याला अंडीनाशकाचं गरजेचं आहे. आता अंडीनाशक यासाठी आहे कारण का या फुलामध्ये किंवा चाप्यामध्ये काय करते, मादी जी आहे ती याच्यामध्ये अंडी टाकते. अंडी टाकल्यानंतर याचं बोंडात रूपांतर होतं. बोंडात रूपांतर झाल्यानंतर याच्या बोंडाच्या वरचं जे छिद्र आहे ते बंद होतं. छिद्र बंद झाल्यानंतर तुम्ही किती जरी महागाची फवारणी मारल्या तरी काही फरक पडत नाही, कारण का अंडीनाशक आताच काम करतं. आणि दुसरं, पांढऱ्या माशीचा जर अटॅक होत असेल, जास्त पाऊस झाला किंवा गरमीचं वातावरण जर तयार झालं आणि पराठी जर जास्त दाटली तर तिथं पांढरी माशी सगळ्यात जास्त वाढते. तुम्ही आता तुमच्या बघता हे पराठी चांगली वाढलेली आहे आणि जे लहान आहे, जे पराठी जिथं दाट झाली तिथं सगळ्यात जास्त पांढऱ्या माशीचा अटॅक होतो. आणि खाली पाणी जर साचून असेल तर दमट वातावरण तयारमुळं जास्त होतं. आणि दुसरी गोष्ट, आता इथून पुढं तुम्हाला खताचे व्यवस्थापन जास्त करावं. काही शेतकरी काय करतात, पराठी लहान असतानाच 1-2 डोस देऊन देतात. आता बोंडामध्ये आपली पराठी आली तर इथून पुढे खत देत नाहीत. खताची गरज असते इथून पुढं. त्यामुळं ज्यावेळेस चापे फुले लागायचं त्यावेळेस आपला डोस झालाच पाहिजे. आता या पराठीला डोस दिलेला आहे, चांगल्या कंडिशन मध्ये. हिला डोस देऊन एक 8-10 दिवस झालेत ना? 8-10 दिवस आहेत. आणि नंतर अजून एखादी डोस आपण तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमची पराठीची होते. आणि दुसरी गोष्ट, आपलं जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर आपल्या पराठीला 15 ते 20 बोंड लागल्यानंतर शेंडा खुडणी करायची. शेंडा खुडणी केलं तर काय होते, आपले जे शेंडा जर खुडला तर आपले जे लहान बोंड असतात, फुलं, चापा असतात, फांद्या पसरतात. आणि दुसरं, जे लहान बोंड असतात त्याची साईज पण वाढते, वाढ रोखते.